मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. वन खात्याचे कर्मचारी आपली घरे बांधण्याकरिता जेव्हा बिनधास्तपणे हजारो रुपये किमतीच्या सागवानी फाट्यांची तोड करतात, तेव्हा या कर्मचाऱ्यांच्या मनात खरोखरच जंगलाबद्दल आस्था आहे का, असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसापुढे उभा राहतो. गेल्या 3-4 वर्षात सामाजिक वनीकरण नावाची एक चांगली योजना अस्तित्वात आली. वारेमाप पैसाही त्यावर खर्च होत आहे. सरकारी अहवाल व वर्तमानपत्रातील त्यांचे वृत्त पाहता असे वाटते की आम्ही प्रदूषणावर विजय मिळवला आहे की काय. परंतु खरी गोष्ट अगदीच निराळी असून हे सत्य उजेडात येण्यासाठी निरपेक्ष आणि शोध प्रवृत्तीच्या वार्ताहर व पत्रकाराची गरज आहे. परिच्छेद. सामाजिक वनीकरणाच्या माध्यमाने आजवर जी झाडे लावली गेली त्यापैकी प्रत्यक्षात 20% कमी झाडे जगली. याहून ही मजेची गोष्ट म्हणजे ती लावलेली झाडे जगविण्याकरिता व इतर गुरांनी बालवयातच त्या झाडांना खाऊ नये यासाठी त्याभोवती जे कडे केले जाते ती निसर्गतः रुजलेली व निसर्गताच वाढीला लागलेली 8-10 फूट उंचीची मोठी होणारी झाडे तोडली गेली. यावरून सरकारी धोरणाच्या आधाराने होणाऱ्या सामाजिक वनीकरणाची काळजी वाटते. परिच्छेद. प्रदूषण ही आजची समस्या आहे. यावरील रामबाण उपाय म्हणजे या क्षणापर्यंत बेछूटपणे होणारी जंगलतोड आता थांबविली गेली पाहिजे. त्याकरिता आपले सरकार कर्मचाऱ्यांच्या मार्फत हे काम करण्याचा विचार करीत आहे. परंतु आधीच उल्लेखल्याप्रमाणे जर साध्यानुरूप साधने नसले की साध्यपूर्तीचा आनंद मिळण्याऐवजी निरुपयोगी साधनांची विल्हेवाट लावणेच अवघड होऊन बसते. म्हणून सरकारने आता सरकारी यंत्रणेमार्फत काम करण्याचा मोह टाळून वनांचे संगोपन आणि संवर्धन लोकाभिमुख करण्याची योजना आखावी. परिच्छेद. आज जंगलतोड का होते याचे कारण ते जंगल माझ्या मालकीचे नाही ही भावना म्हणजेच रक्षकच भक्षक बनत चालले आहेत.